तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बदलत्या प्रमाणाचा नियम हा घटक अभ्यासणार आहोत. त्यालाच अल्पकालीन उत्पादन फलन असे देखील म्हटलं जातं. उत्पादन फलनाची संकल्पना अभ्यासत असताना आपण उत्पादन फलनाचे 2 प्रमुख प्रकार अभ्यासले होते. त्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला होता अल्पकालीन उत्पादन फलन. या अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये उत्पादनाचे स्थिर असणारे घटक कायम ठेवून बदलत्या घटकामधील प्रमाण बदलवित गेल्यास एकूण उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो, सरासरी उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो आणि सीमांत उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो, या बदलाचं प्रमाण त्यामधून आपल्याला दिसून येत असतं. त्यालाच आपण अल्पकालीन उत्पादन फलन असं म्हटलं आहे. आणि याला अनुसरूनच मग हा बदलत्या प्रमाणाचा नियम आहे. आणि या नियमामध्ये देखील आपण पाहणार आहोत की उत्पादनाचे जे स्थिर घटक आहेत त्यांची पातळी किंवा त्यांचं प्रमाण आपण स्थिर ठेवतोय आणि श्रमासारखा बदलणारा घटक याचं प्रमाण आपण बदलवत जात आहोत. मग असं ज्यावेळेस आपण करतो की बदलत्या घटकाचं प्रमाण किंवा त्याची नगसंख्या आपण वाढवत जातो आणि स्थिर घटकांचं प्रमाण कायम ठेवतो, तेव्हा या उत्पादन घटकातील बदलाच्या प्रमाणामुळं उत्पादनावर होणारा परिणाम काय आहे तो आपण या बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये अभ्यासणार आहोत. आता बदलत्या प्रमाणाचा नियम काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे आपण सुरुवातीला पाहूयात. की जॉर्ज स्टिग्लर या अर्थतज्ञानं हा नियम मांडलेला आहे. तर त्यामध्ये आपण किंवा त्याची व्याख्या केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की उत्पादनाचे अन्य घटक किंवा इतर घटक स्थिर ठेवून एका उत्पादन घटकाचे प्रमाण क्रमाक्रमानं वाढवित गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचं प्रमाण हे घटत जात असतं. म्हणजेच त्या घटकाचे सीमांत उत्पादन हे आपल्याला घटताना दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, तर उत्पादनाचे जे इतर घटक आहेत ते स्थिर ठेवायचे आहेत आणि केवळ बदलत्या किंवा ज्या घटकामध्ये आपल्याला बदल करता येतो अल्पकाळामध्ये, तर तेवढ्याच घटकाचं प्रमाण जर आपण क्रमाक्रमानं वाढवत गेलो आणि स्थिर घटक जर आहे तसेच राहिले तर त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला वाढीचं प्रमाण पाहायला मिळेल उत्पादनामध्ये. मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर त्या उत्पादनात होणाऱ्या वाढीचं प्रमाण हे क्रमाक्रमाने आपल्याला घटत जाणारा पाहायला मिळेल आणि शेवटी त्या घटकाचं सीमांत उत्पादन हे आपल्याला ऋण झालेलं सुद्धा दिसून येईल. अशा पद्धतीनं हा बदलत्या प्रमाणाचा नियम स्थिर घटक आणि बदलणारे घटक यांच्यातील बदलाच्या प्रमाणानुसार उत्पादनात होणारा बदल स्पष्ट करणारा आहे असं आपल्याला दिसून येतं. आता हा नियम पाहण्यापूर्वी किंवा अभ्यासनापूर्वी या नियमाची काही गृहीतकं आहेत ती लक्षात घेणं आवश्यक आहे. तर त्याचं पहिलं आणि महत्त्वाचं गृहीतक आहे की हा नियम केवळ अल्पकाळातच लागू होतो. कारण बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकालीन उत्पादन फलन म्हणून ओळखला जातो आणि म्हणून हा नियम केवळ अल्पकाळातच लागू होतो. दीर्घकाळामध्ये तो लागू होणार नाही. कारण मी सुरुवातीलाही काही लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की अल्पकाळात उत्पादनाचे सर्व घटक बदलणारे नसतात. त्यामुळं काही घटक स्थिर ठेवावे लागतात आणि मोजकेच घटक बदलणारे असतात. त्यामुळं हा अल्पकालीन उत्पादन फलन असल्यामुळं आपल्याला काही घटक स्थिर असतील आणि मोजकेच घटक हे बदलणारे असतील. त्यामुळं ही जी परिस्थिती असते ही अल्पकाळात असते. म्हणून या नियमाची सत्यता आपल्याला केवळ अल्पकाळामध्येच तपासून पाहता येते. कारण दीर्घकाळामध्ये सर्व उत्पादनाचे घटक बदल करता येण्यासारखे असतात. कारण तो काळ मोठा असतो. त्यामुळं त्या दीर्घकाळामध्ये आपल्याला स्थिर घटक ही संकल्पना लागू करता येत नाही. सर्व घटक आपल्या आवश्यकतेनुसार बदल करता येण्यासारखे असतात. म्हणून पहिलं गृहीतक आहे की हा नियम केवळ अल्पकाळातच लागू होतो. दुसरा गृहीतक आहे उत्पादनाचा केवळ, या ठिकाणी त्यांनी गृहीत घेतलेलं आहे की उत्पादनाचा केवळ एकच घटक बदलणारा असतो आणि या नियमामध्ये त्यांनी उदाहरणामध्ये श्रम हा घटक बदलणारा असतो आणि इतर घटक हे स्थिर आहेत असं गृहीत मानलेलं आहे. आणि तिसरं गृहीतक आहे की तंत्रज्ञानाची पातळी स्थिर आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. मग ही गृहीत परिस्थिती लक्षात घेऊन हा नियम पुढं स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे या गृहीत किंवा या मर्यादेमध्येच आपल्याला त्याची सत्यता तपासून पाहता येते. आता तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला
त्याचं स्पष्टीकरण देता येतं. बघा आता तक्त्यामध्ये काय काय घटक दाखवलेले आहेत हे सुरुवातीला मी सांगतो की पहिला कॉलम जो आहे त्यामध्ये भूमी जमीन दाखवलेली आहे. ही जमीन 1 एकर आहे असं आपण सर्व ठिकाणी, आणि भूमी हा घटक स्थिर आहे त्यामुळं सर्व ठिकाणी 1 1 1 1 त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्यामुळं हा घटक स्थिर आहे. दुसरा जो कॉलम आहे श्रमिकांची नगसंख्या, तर श्रम हा घटक बदलणारा आहे असं आपण गृहीत घेतलेलं आहे. त्यामुळं सुरुवातीला 1 एकर जमीन असताना 1 श्रमिक, त्यानंतर जमिनीची प्रमाण किंवा संख्या सारखीच आहे, ती काही बदलत नाही. मग श्रमिकाची संख्या बदलणारी आहे, अल्पकाळात श्रमिकाच्या संख्येमध्ये बदल करता येतो. मग श्रमिकाची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10पर्यंत श्रमिकाची संख्या वाढवत गेलेली आपण दाखवलेली आहे. तिसरा जो कॉलम आहे भूमी श्रम प्रमाण किंवा गुणोत्तर, तर इथं आपण भूमी आणि श्रम या दोघांचं प्रमाण मोजलेलं आहे की 1 एकर जमीन 1 श्रमिक हे पहिल्या रोमध्ये आपल्याला दिसून येतं, त्याचं प्रमाण 1 येईल. त्यानंतर दुसरी जी ओळ आहे रो आहे तर त्यामध्ये 1 एकर जमीन आणि 2 श्रमिक. त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये 1 एकर जमीन आणि 3 श्रमिक. त्यानंतर पुढं 1 एकर जमीन आणि 4 श्रमिक. त्यानंतर पुढच्या रोमध्ये 1 एकर जमीन आणि 5 श्रमिक. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये 1 एकर जमीन 6 श्रमिक. असं करत करत आपण शेवटी 1 एकर जमीन आणि 10 श्रमिक असं भूमी आणि श्रम या दोघांचं गुणोत्तर किंवा प्रमाण या तिसऱ्या कॉलममध्ये दाखवलेलं आहे. आणि चौथा जो कॉलम आहे तर या भूमी आणि श्रमिक या दोघांच्या वापरामधून होणारं एकूण उत्पादन आहे. मग सुरुवातीला 1 एकर जमीन आणि 1 श्रमिकाच्या माध्यमातून 4 एवढं उत्पादन होत आहे. नंतर 1 एकर जमीन आणि 2 श्रमिक यांच्या वापरातून 10 एकूण उत्पादन आहे. नंतर हे भूमिश्रम प्रमाण जसं जसं वाढत जाते तसं तसं एकूण उत्पादनामध्ये सुद्धा बदल होत आहे. सुरुवातीला 4 एवढं एकूण उत्पादन आहे, नंतर 10 आहे, नंतर 18 आहे, नंतर 28 आहे, नंतर 40 42, पुन्हा 42 स्थिर आहे, त्यानंतर 40 36 आणि 30 असं एकूण उत्पादन सुरुवातीला वाढत चाललेलं आहे आणि नंतर ते कमी होत गेलेलं आहे, घटत गेलेलं आहे. त्यानंतर आता पहा की पुढचा जो कॉलम आहे सरासरी उत्पादन, तर हे सरासरी उत्पादन आपल्याला मोजून किंवा शोधून काढता येतं. आता बघा एकूण उत्पादन झालेलं आहे सुरुवातीला 1 एकर जमीन आणि 1 श्रमिकाच्या साहाय्यानं 4 एवढं. त्यानंतर 1 श्रमिकाचं सरासरी उत्पादन 4 आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली, 4 वरून 10पर्यंत झालं, परंतु श्रमिकाची संख्यासुद्धा वाढली. आता 2 श्रमिक आहेत या ठिकाणी. मग 2 श्रमिकांच्या साहाय्यानं जर 10 उत्पादन होत असेल तर प्रत्येक श्रमिकाचं उत्पादन किती येईल सरासरी दोघांचं, तर 10/2 श्रमिक असं प्रत्येकाचं 5 सरासरी आपल्याला 5 एवढं सरासरी उत्पादन मिळेल. त्यानंतर एकूण उत्पादन 10 वरून 18 झालं आणि 10 वरून 18 होत असताना श्रमिकाची संख्यासुद्धा 2 वरून 3पर्यंत वाढलेली आहे. मग 3 श्रमिकाच्या साहाय्यानं 18 एवढं जर एकूण उत्पादन होत असेल तर 18 हे एकूण उत्पादन भागिले 3 श्रमिकाची संख्या, मग 18/3 असं जर आपण भागाकार केला तर प्रत्येक श्रमिकाचं सरासरी उत्पादन असेल 6 एवढं. त्यानंतर 18 वरून 28पर्यंत एकूण उत्पादन वाढलं. या ठिकाणी श्रमिकाची संख्या आहे 4. मग 28/4 जर आपण हा भागाकार केला तर सरासरी त्या श्रमिकाचं उत्पादन येतं 7. त्यानंतर 28 वरून 40पर्यंत एकूण उत्पादन वाढलेलं आहे आणि श्रमिकाची संख्या 4 वरून 5पर्यंत वाढली आहे, तर 40/5 तर आपल्याला ते सरासरी उत्पादन 8 एवढं मिळतं. त्यानंतर 40 वरून 42पर्यंत 40 वरून 42पर्यंत एकूण उत्पादन वाढलं आहे आणि श्रमिकाची संख्या 5 वरून 6पर्यंत वाढली आहे. मग 42/6 असा भागाकार जर आपण केला तर 7 एवढं सरासरी उत्पादन त्या श्रमिकाचं आपल्याला मिळतं. त्यानंतर एकूण उत्पादन आहे तेवढं स्थिर राहिलं आहे, 42 वरून 42पर्यंतच झालेलं आहे. आणि मग मात्र इथं श्रमिकाची संख्या वाढली, 6 वरून 7पर्यंत वाढली. मग
42 हे एकूण उत्पादन आणि त्याला भागिले 7 एवढे श्रमिक, तर 42 भागिले 7 असा जर भागाकार आपण केला तर प्रत्येक श्रमिकाचं सरासरी उत्पादन हे आपल्याला 6 असलेलं दिसून येतं. त्यानंतर 42वरून एकूण उत्पादन 40पर्यंत कमी झालं आहे, श्रमिकाची संख्या मात्र वाढलेली आहे. मग 40 भागिले 8 असा जर आपण भागाकार केला तर 8×45 असं 5 प्रत्येक श्रमिकाची सरासरी उत्पादन आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 40वरून 36पर्यंत एकूण उत्पादन वाढलं आहे आणि श्रमिकाची संख्या देखील वाढली आहे 8वरून 9पर्यंत. तर 36 भागिले 9 असा जर भागाकार केला आपण तर 4 एवढी सरासरी उत्पादन आपल्याला मिळतं. आणि शेवटी एकूण उत्पादन हे 30पर्यंत कमी झालं आहे, 36वरून 30 झालं आहे आणि श्रमिकाची संख्या 9वरून 10पर्यंत वाढलेली आहे. मग 30 भागिले 10 म्हणजे 30 हे एकूण उत्पादन आहे आणि श्रमिक आहेत 10. तर मग प्रत्येक श्रमिकाचं सरासरी उत्पादन किती आहे, तर 30 भागिले 10 जर आपण केलं तर 3 एवढे त्या प्रत्येक श्रमिकाची सरासरी उत्पादन क्षमता आहे किंवा त्यांचं सरासरी उत्पादन आहे असं आपल्याला दिसून येतं. मग हे जसं आपण एकूण उत्पादनावरून आणि श्रमिकाच्या संख्येवरून सरासरी उत्पादनाचा कॉलम तो काढला, तसं आपल्याला सीमांत उत्पादनसुद्धा मोजता येतं. आता सीमांत उत्पादन कसं मोजायचं लक्षात घ्या. सीमांत उत्पादनाचं व्याख्या करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की सीमांत कुठल्याही घटकाचं सीमांत उत्पादन म्हणजे त्या घटकाच्या एका जास्तीच्या नगानं एकूण उत्पादनामध्ये कितीनं भर पडते तेवढी भर म्हणजेच त्या घटकाचं सीमांत उत्पादन होय. तर या ठिकाणी बघा आता सीमांत उत्पादनामध्ये पहिल्या रोमध्ये 4 हे सीमांत उत्पादन आहे. आता या ठिकाणी पूर्वीचा काही बदल आपल्याला माहिती नाही, त्यामुळं सुरुवातीला जेवढं एकूण उत्पादन आहे, सरासरी उत्पादन आहे, तेवढंच सीमांत उत्पादनसुद्धा आहे. आता बघा सीमांत उत्पादन हे शेवटच्या कॉलममध्ये पहा, सीमांत उत्पादन हे 4वरून 6पर्यंत झालं आहे. तर हे कसं झालं, तर सुरुवातीला बघा एका श्रमिकामुळं 4 एवढं एकूण उत्पादन होत होतं, त्यामुळं त्याची सीमांत उत्पादन 4 आहे. आता दुसऱ्या श्रमिकाचा वापर केल्यामुळं एका श्रमिकाचा अधिक वापर केला. इथं बघा सुरुवातीला एकच श्रमिक होता, 1वरून 2पर्यंत वाढले दुसऱ्या ओळीमध्ये की श्रमिकाची नगसंख्या 1वरून 2 झाली, म्हणजे श्रमिकाची संख्या कितीनं बदलली, 1नं बदलली. मग ती श्रमिकाची संख्या 1नं बदलल्यामुळं त्या एका जास्तीच्या नगात वाढ झाल्यामुळं एकूण उत्पादनात कितीनं बदल झाला. मग सुरुवातीला एकूण उत्पादन हे 4 होतं, एकूण उत्पादन पुन्हा बदलून किती झालं, 4वरून 10पर्यंत बदललं. म्हणजे एक जास्तीचा श्रमिक वापरल्यामुळं एकूण उत्पादनात कितीनं बदल झाला, केवळ तो बदल म्हणजेच त्याचं सीमांत उत्पादन असतं. मग 1वरून 2 श्रमिक अशी प्रमाण बदलल्यामुळं एकूण उत्पादन हे 4वरून 10पर्यंत झालं. म्हणजे 4वरून 10पर्यंत होत असताना एकूण उत्पादनामध्ये 6नं बदल झाला, 4वरून ते 10पर्यंत वाढलं, म्हणजे 6नं तो बदल आहे. म्हणून त्या दुसऱ्या श्रमिकाची सीमांत उत्पादकता आहे 6 एवढी. पुन्हा 2वरून 3 श्रमिक वाढले तर एक तिसरा जो अतिरिक्त आहे जास्तीचा, तर तो तिसरा वाढल्यामुळं एकूण उत्पादन हे कितीनं वाढतं आहे, 10वरून 18पर्यंत बदल होतो आहे. तर ते 10पासून 18पर्यंत जो बदल झाला आहे, तर ते 8 जे वाढलेले 8 आहेत, तर ते त्या तिसऱ्या श्रमिकाचं सीमांत उत्पादन आहे. त्यानंतर आणखी एक श्रमिक वाढवला, 3वरून 4पर्यंत वाढवले, तर एकूण उत्पादन 18वरून 28पर्यंत होत आहे. मग 18 ते 28 हे 10चा बदल आहे, तर त्या चौथ्या श्रमिकाची सीमांत उत्पादकता आहे 10 एवढी. त्यानंतर पुन्हा पहा 4वरून 5पर्यंत श्रमिक वाढवला, 4 ते 5 असा एक जास्तीचा श्रमिक आपण वाढवल्यामुळं एकूण उत्पादन हे 28वरून 40पर्यंत बदलतं आहे. मग 28 ते 40 हा 12 अंकी जो फरक आहे, तर तो जो आहे तर तो त्या 5व्या श्रमिकाचं सीमांत उत्पादन आहे 28 ते 12. आणि त्यानंतर पुन्हा 5 पासून 6पर्यंत आणखी एक श्रमिक आपण वाढवला, 5 ते 6वा, तर एकूण उत्पादन हे 40वरून 42पर्यंत बदललेलं आहे. मग 40 ते 42 केवळ 2 एकूण उत्पादन वाढलेलं आहे, त्यामुळं त्या 6व्या श्रमिकाची सीमांत उत्पादन हे 2 आहे. आता पुन्हा पहा 6 पासून 7वा श्रमिक आपण
आणखी वापरला तर एकूण उत्पादन मात्र 42 वरून 42पर्यंतच राहत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही, आहे तेवढंच आहे. मग बदल होत नाही म्हणजे 7व्या श्रमिकाची त्याचं सीमांत उत्पादन हे 0 आहे. त्यानंतर 7व्या श्रमिकापासून 8वा श्रमिक आणखी आपण एक वाढवला 7 पासून 8 पर्यंत. तर हा 7 ते 8 हा श्रमिकाची संख्या वाढल्यामुळं एकूण उत्पादन या ठिकाणी 42 वरून 40 पर्यंत आता कमी झालं आहे. मग कितीनं बदल झाला तर 2नं बदल झाला, परंतु तो 2चा बदल हा ऋण आहे, मायनस आहे. 40 वरून ते 42 वरून ते 40 पर्यंत कमी झालेला आहे, म्हणून या ठिकाणी तो -2 हा 8व्या श्रमिकाचं सीमांत उत्पादन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 8 पासून 9 असा एक आणखीचा अतिरिक्त एक श्रमिक आपण वाढवला तर एकूण उत्पादन हे 40 वरून 36 पर्यंत कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे कमी झाल्यामुळं आपण -4 हे त्या 9व्या श्रमिकाचं सीमांत उत्पादन आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि शेवटी 9 पासून 10 असा एक आणखी जास्तीचा श्रमिक आपण वापरला तर एकूण उत्पादन हे 36 वरून 30 पर्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे हे 36 ते 30 असे 6 एकूण उत्पादनामध्ये झालेली घट म्हणजेच -6 हे त्या 10व्या श्रमिकाचं सीमांत उत्पादन आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं हे तक्त्यावरून आपल्याला एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादनामध्ये कसा बदल होत जातो. जसं जसं आपण भूमी या स्थिर घटकाशी श्रमिक या बदलत्या घटकाचं प्रमाण बदलवत जातो तसं तसं एकूण सरासरी आणि सीमांत या तिन्ही घटकांमध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतो. आता हा बदल कसा होतो लक्षात घ्या की भूमी हा घटक आपण स्थिर ठेवलेला आहे आणि श्रमिकाच्या संख्येमध्ये आपण वाढ करत गेलेलो आहोत. भूमी 1 एकर ती कायम आहे सर्व ठिकाणी आणि श्रमिकाची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी आपण वाढवत गेलेलो आहोत. मग असं ज्यावेळेस आपण करतोय, भूमी हा घटक स्थिर ठेवतोय आणि श्रमिकाच्या संख्येत आपण वाढ करत आहोत तर सुरुवातीला आपल्याला एकूण उत्पादन, त्यानंतर सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या तिन्हीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. तिन्ही घटक सुरुवातीच्या काळामध्ये वाढत आहेत, कुठलाही घटक सुरुवातीला घटणारा नाही. एकूण उत्पादन 4 10 18 28 असं वाढत आहे. सरासरी उत्पादन 4 5 6 7 असं वाढत आहे. सीमांत उत्पादन हे 4 6 8 10 12 असं वाढत आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, एका विशिष्ट मर्यादेनंतर एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या तिन्हीमध्ये सुद्धा आपल्याला घट होताना दिसून येते. आता ही घट कुठून व्हायला सुरुवात होते बघा, श्रमिकाची संख्या ही 5 पेक्षा जास्त झाल्यानंतर आपल्याला सरासरी आणि सीमांत उत्पादन हे घटत गेलेलं दिसतं आहे. बघा, मी परत सांगतो की श्रमिकांची संख्या ही 5 पेक्षा जास्त झाल्यानंतर सरासरी व सीमांत उत्पादन हे घटत गेलेलं आपल्याला दिसून येतं आणि एकूण उत्पादनामध्ये श्रमिकाची संख्या ही 7 पेक्षा जास्त झाल्यानंतर एकूण उत्पादनात घट व्हायला सुरुवात होते. म्हणजे 5 पेक्षा जास्त श्रमिकाची संख्या वाढली की सरासरी आणि सीमांत उत्पादन घटायला सुरुवात होते आणि 7 पेक्षा जास्त श्रमिकाची संख्या वाढली की एकूण उत्पादनामध्ये घट व्हायला सुरुवात होते. आणि शेवटी पुन्हा आपल्याला असं दिसून येतं की एका मर्यादेपेक्षा जास्त बदलत्या घटकाच्या प्रमाणात आपण जर वाढ केली तर एकूण उत्पादनामध्ये जी भर पडत असते त्या बदलत्या घटकामुळं, तर ती भर ही ऋण किंवा मायनस व्हायला सुरुवात होते. म्हणजेच ही कुठून सुरुवात होते बघा, की श्रमिकाची संख्या 8 झाल्यानंतर सीमांत उत्पादन हे ऋण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि मग जेव्हा सीमांत उत्पादन हे ऋण होतं तेव्हा तिथून पुढं आपल्याला या एकूण उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग हे तक्त्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं स्पष्टीकरण केल्यानंतर आपल्याला या बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या एक 3 अवस्था आपल्याला दिसून येतात. एक पहिली अवस्था आहे वाढतं फल, दुसरी अवस्था आहे घटतं फल आणि तिसरी अवस्था आहे ऋणफल. मग ह्या 3 अवस्था आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं देखील स्पष्ट करता येतात. तर आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आकृतीमध्ये कोणते घटक दाखवलेले आहेत. सुरुवातीला x अक्षावर श्रमिकाची संख्या
मोजलेली आहे, कारण हा घटक बदलणारा आहे. आणि वाय किंवा य अक्षावर एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन असे हे तिन्ही घटक य अक्षावर मोजलेले आहेत. आता आकृतीमध्ये 3 वक्र दाखवलेले आहेत बघा. सर्वात वरचा जो वक्र आहे तो एकूण उत्पादनाचा वक्र आहे. सुरुवातीला वाढत जातोय आणि नंतर तो घटत गेलेला आहे. त्यानंतर सरासरी उत्पादनाचा एक वक्र आहे, तो सुद्धा सुरुवातीला वाढत जातोय आणि नंतर घटत जातोय. आणि आणखी एक वक्र आहे सीमांत उत्पादनाचा वक्र. तो पहा, अ पासून सुरू होतो, नंतर क पर्यंत तो वाढलेला आहे आणि नंतर तो घटत घटत जाऊन एक्स अक्षावरच्या न बिंदूपासून तो एक्स अक्षाला छेदून तो खाली गेलेला आहे, एक्स अक्षाच्या खाली उतरलेला आहे. तो आहे सीमांत उत्पादनाचा वक्र. आता या आकृतीमध्ये जे 3 वक्र दाखवलेले आहेत आणि त्याला अनुसरून या नियमाच्या 3 अवस्था ज्या मी सांगितल्या, की पहिली आहे वाढतं फल, दुसरी आहे घटतं फल आणि तिसरी आहे ऋणफल. तर या अवस्था कुठून कुठपर्यंत आहेत ह्या सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला. की पहिली अवस्था जी आहे एक्स अक्षावर पहा, की अ पासून ग पर्यंत पहिली अवस्था आहे, ग पासून न पर्यंत ही दुसरी अवस्था आहे आणि न पासून पुढं तिसरी अवस्था आहे. आता या तिन्ही अवस्थेमध्ये पहिली जी अवस्था आहे अ पासून ग पर्यंतची, तर ती अवस्था वाढतं प्रतिफल किंवा वाढतं फल दाखवते. आता वाढतं फल म्हणजे काय बघा, की जेव्हा आपण उत्पादनाचे घटक जेवढे वापरतो त्यापेक्षा जर जास्त रिटर्न्स आपल्याला मिळत असतील तर त्याला आपण वाढतं फल असं म्हणतो. समजा 10% उत्पादनात ज्या घटकात तुम्ही बदल केला आणि एकूण उत्पादनात जर 15% बदल होत असेल तर तुम्हाला इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळत आहेत किंवा वाढतं फल मिळतं आहे असं आपल्याला सांगता येतं. मग या पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला काय दिसून येतं बघा, की एकूण उत्पादन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, म्हणजेच आकृतीमध्ये बघा एकूण उत्पादनाचा वक्र बघा सर्वात वरचा, तर या पहिल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतं की एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तो वाढत्या दरानं वाढतो आहे. म्हणजे फ हा जो बिंदू आहे, अक्षर आहे, तर तिथपर्यंत हा एकूण उत्पादनाचा वक्र हा वाढत्या दरानं वाढत गेलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो, की बदलत्या घटकाचं सीमांत उत्पादन तिथपर्यंत वाढत आहे. आणि मग या अवस्थेमध्ये त्या फ या बिंदूपासून पुढं आपण जर पाहिलं तर एकूण उत्पादन हे पुन्हा सुद्धा वाढत आहे, परंतु ते घटत्या दरानं वाढत आहे. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये सीमांत उत्पादन वक्र जर आपण पाहिला तर तो पहिल्या अवस्थेच्या काही भागात, पहिली अवस्था मी कुठपर्यंत सांगितली, अ पासून ग पर्यंत. सीमांत उत्पादनाचा वक्र बघा, पहिल्या अवस्थेमध्ये काही भागात तो वाढतो आहे आणि त्यापुढे तो घटत जातो आहे. मात्र जर तिसरा वक्र आपण सरासरी उत्पादनाचा वक्र जर पाहिला तर हा सरासरी उत्पादनाचा वक्र हा सातत्यानं आपल्याला वाढत गेलेला दिसून येतो. मग ही पहिली अवस्था, ही ज्या ठिकाणी सरासरी उत्पादन वक्र त्याच्या उच्च बिंदूला पोहोचतो आहे तर त्या ठिकाणी ही अवस्था संपते. मग मी सांगितले काय, अ पासून ग पर्यंत. मग तुम्ही जर सरासरी उत्पादन वक्र जर पाहिला तर ख हे जे अक्षर आहे, ख हा जो बिंदू आहे, तर त्या ख बिंदूमध्ये सरासरी उत्पादनाचा वक्र हा त्याच्या उच्च पातळीला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी उत्पादन हे उच्च पातळीला असतं त्या ठिकाणी ही पहिली वाढत्या फलाची अवस्था संपते. आकृतीमध्ये आपण जर अ पासून ग पर्यंत जर अंतर पाहिलं तर हे अंतर पहिली अवस्था दाखवणारं आहे आणि ख हा बिंदू सरासरी उत्पादन हे त्याच्या उच्च पातळीला आहे हे दाखवणारं आपल्याला दिसून येतं. आता पहिल्या अवस्थेमध्ये हे वाढतं फल का मिळतं बघा, की पहिल्या अवस्थेत सुरुवातीला बदलत्या घटकाच्या तुलनेमध्ये स्थिर घटक हे अधिक असतात आणि मग अशा वेळेस हे स्थिर घटक अधिक चांगल्या पद्धतीनं वापरले जातात. म्हणजेच बदलत्या घटकात वाढ झाल्यामुळं स्थिर घटकाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे या पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला वाढतं प्रतिफल अनुभवायला मिळतं. आता दुसरी अवस्था बघा कुठून सुरू होते, की जिथून पुढं सरासरी उत्पादन घटायला सुरुवात होते. म्हणजे ख बिंदूपासून पुढं, म्हणजे
आपण जर क्ष अक्षावर पाहिलं तर ग बिंदूपासून पुढं दुसरी अवस्था सुरू होते आणि दुसरी अवस्था संपते कुठं? बघा मी काय सांगतोय परत, की दुसरी अवस्था सुरू कुठं होते? जिथून सरासरी उत्पादन हे उच्च बिंदूपासून घटायला सुरुवात होते, तिथून घटत्या फलाची दुसरी अवस्था सुरू होते आणि संपते कुठं? ज्या ठिकाणी सीमांत उत्पादन शून्य होते. मग सीमांत उत्पादनाचा वक्र बघा, जो x अक्षाला छेदतोय न बिंदूमध्ये. तर जेव्हा सीमांत उत्पादनाचा वक्र न बिंदूत x अक्षाला छेदतो तर त्या न बिंदूमध्ये सीमांत उत्पादन हे शून्य झालेलं असतं. म्हणजेच दुसरी अवस्था ही कुठं संपते? ज्या ठिकाणी सीमांत उत्पादन हे शून्य होते त्या ठिकाणी ही दुसरी अवस्था संपते. आणि मग या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला घटतं फल अनुभवायला मिळतं, कारण सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे दोन्हीसुद्धा घटत आहे आणि एकूण उत्पादन जरी वाढत असलं तरी त्याच्या वाढीचा दर हा घटत चाललेला आहे. म्हणून दुसरी अवस्था ही घटतं फल म्हणून ओळखली जाते. आता ही दुसऱ्या अवस्थेमध्ये घटतं फल का अनुभवायला मिळतं? तर जेव्हा बदलते घटक आणि स्थिर घटक हे योग्य प्रमाणात एकत्र येतात तेव्हा सरासरी उत्पादन हे महत्तम असतं. मात्र या प्रमाणाच्या नंतरही आपण जर आणखी बदलत्या घटकात जर वाढ करत गेलो तर हे प्रमाण बिघडतं आणि मग हे प्रमाण बिघडल्यामुळं स्थिर घटकाच्या तुलनेत बदलते घटक जे असतात हे अधिक वाढल्याने त्या बदलत्या घटकाचे सरासरी उत्पादन हे हळूहळू घटायला सुरुवात जाते. म्हणून आपणास या ठिकाणी घटतं फल अनुभवायला मिळतं. आणि मग ही तिसरी अवस्था तिथून पुढं सुरू होते, जेव्हा सीमांत उत्पादनाचा वक्र हा x अक्षाला छेदतो तिथं दुसरी संपते आणि तिसरी अवस्था सुरू होते. आता बदलत्या प्रमाणाच्या या तिसऱ्या अवस्थेमध्ये बदलत्या घटकात केलेल्या वाढीबरोबरच एकूण उत्पादन हे पुन्हा आपल्याला घटत गेलेलं दिसून येते. पहा की एकूण उत्पादनाचा वक्र जो सर्वात वरचा आहे प बिंदूपासून खाली प बिंदूपासून दुसरी अवस्था सुरू झालेली आहे आणि तिथून पासून पुढं लगेच एकूण उत्पादनाचा वक्र हा आपल्याला घटताना दिसून येत आहे. तो खाली उतरत जाणारा आपल्याला दिसून येतोय. मग बदलत्या घटकाचे सीमांत उत्पादन इथं ऋण झालं, कारण इथं सीमांत उत्पादन वक्र बघा x अक्षाला छेदून खाली गेला आहे. मग जिथं सीमांत उत्पादन हे x अक्षाला छेदतं म्हणजेच तिथं शून्य असतं तेव्हा एकूण उत्पादन हे सर्वोच्च असतं. प या बिंदूमध्ये एकूण उत्पादन हे सर्वोच्च आहे, सर्वात जास्त आहे. आणि मग सीमांत उत्पादन हे शून्याच्या खाली गेलं की एकूण उत्पादन हे कमी व्हायला सुरुवात होते, घटायला सुरुवात होते. आणि मग या अवस्थेमध्ये काय होतं तर स्थिर घटकाच्या तुलनेमध्ये बदलत्या घटकाचं प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त होतं आणि त्यामुळं या अवस्थेमध्ये आपल्याला ऋणात्मक फल किंवा निगेटिव्ह रिटर्न्स आपल्याला मिळतात. आणि मग या बदलत्या घटकाच्या मर्यादेपेक्षाही जास्त वापरामुळं स्थिर घटकाची कार्यक्षमताच घटून जाते आणि आपल्याला निगेटिव्ह रिटर्न्स मिळायला सुरुवात होते. अशा पद्धतीनं ह्या 3 अवस्था आपल्याला बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या बाबतीत दिसून येतात. आता जर आपण त्याचं विश्लेषण केल्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की बदलत्या प्रमाणाचा हा जो नियम आहे तर तो प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा आपल्याला दिसून येतो. कारण उत्पादनाचे जे वेगवेगळे घटक असतात ते एकमेकांना पूर्ण पर्यायी कधीही नसतात. त्यामुळं एक घटक आपल्याकडं मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो तर काही घटकांची आपल्याकडं कमतरता असते किंवा ते मर्यादित असतात. मग अशा वेळेस जर आपण त्या घटकाचा अधिकाधिक वापर करायला गेलो आणि त्यातून जर उत्पादन वाढवायला गेलो तर सुरुवातीला आपल्याला वाढतं फल मिळतं, परंतु त्यालासुद्धा काही मर्यादा असतात. मग या नियमाच्या आधारेच त्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. कारण हा नियम उद्योगधंदे असतील, शेती असेल यांच्या बाबतीत आपल्याला लागू होताना दिसून येतं. कारण जर आपण उदाहरण जर पाहिलं तर जर घटतं फल जर अनुभवालाच आलं नसतं तर काय झालं असतं बघा की 1 एकर जमीन त्यामध्ये फक्त श्रमिक संख्या वाढवली की जर कायमस्वरूपी आपल्याला वाढतं फलच जर मिळत असतं तर मग तेवढ्या 1 एकर जमिनीमध्ये संपूर्ण देशाला पुरेसा होईल एवढा अन्नधान्याचा पुरवठासुद्धा तुम्हाला करता आला असता. कारण वाढतंच फल जर कायम मिळत असतं
तर तुम्हाला ते करता आलं असतं, परंतु असं कधीही होत नाही. कुठल्याही उत्पादन घटकाला त्याची अंतिम उत्पादनाची मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन तुम्हाला करता येत नाही. म्हणून एका विशिष्ट पातळीनंतर त्यापासून आपल्याला घटतं फल अनुभवायला मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला हा नियम अभ्यासता येतो. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण दीर्घकालीन उत्पादन फलन, त्यालाच आपण प्रमाण फल नियम असं म्हणतो, तो नियम पाहणार आहोत. धन्यवाद.